आटपाडी तहसील कार्यालयीन कामकाजातील खाजगी व सेवाकाल करार संपलेल्या कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप, दलालांचा वावर आणि वाळू उपसा याबाबत तातडीने योग्य कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन मनसे शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खानापूर विधानसभा मतदारसंघ जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मनीषा खांडेकर, भागवत सरगर, सुप्रिया वेळापुरे, सदाशिव पाटील आदी शेतकरी यांच्या उपस्थितीत देण्यात आले। सध्या आटपाडी तालुक्यातील शासकीय तहसील कार्यालयीन कामकाजात अनेक अनियमित प्रकार आढळून येत असून सामान्य जनतेच्या हितासाठी खालील मुद्द्यांवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे। खाजगी व्यक्तींचा कार्यालयात सहभाग। काही खाजगी व्यक्ती कार्यालयीन कामकाजात नियमित सहभाग घेत आहेत। ही बाब गोपनीयता व शासकीय प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे। कृपया यांच्यावर बंदी घालण्यात यावी। प्रशासकीय वाहनांवर खाजगी व्यक्तींचा चालक म्हणून वापर। प्रशासकीय तहसीलदार यांच्या वाहनांवरही खाजगी व्यक्ती काम करत असल्याचं निदर्शनास येत आहे। यावर योग्य ती कारवाई करावी। कार्यालय परिसरात दलाल व एजंट यांचा वावर। काही दलाल व एजंट यांचा शासकीय कार्यालयात सतत वावर असल्यामुळे सामान्य जनतेच्या कामात अडथळा निर्माण होतोय। यांच्यावर नियंत्रण ठेवावं। सेवाकाल करार संपलेले कर्मचारी कार्यकर्ते। जिल्हाधिकारी सांगली यांचे स्पष्ट आदेश आहेत की सेवाकाल करार पूर्ण झालेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना शासकीय तहसील कार्यालयीन कामकाजात कोणताही हस्तक्षेप करू नये अथवा कार्यालयीन परिसरात नियमितपणे वावरू नये। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तातडीने तपासण्यात यावी व पूर्वी किंवा सध्या कोणत्या गंभीर गुन्ह्यांमध्ये संबंधित गुंतवणूक असल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी। तरी काही सेवाकाल करार संपलेले कर्मचारी कार्यालयात सक्रिय दिसून येत आहेत, जे आदेशाचं उल्लंघन आहे। यावर तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे। बेकायदेशीर वाळू उपसा। आटपाडी तालुक्यात दिवसा व रात्री जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे। यावर कठोर नियमावली तयार करून कारवाई करण्यात यावी। 155 दुरुस्ती प्रकरण व नावामध्ये बदल झालेले गॅझेट आदेश होऊन 1 ते 1.5 वर्ष झाले तरी त्याची नोंद होत नाही। याबाबत सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। वारस नोंदीलाही बराच कालावधी जातोय, त्यावरही कारवाई व्हावी। वरील सर्व बाबी गंभीर असून प्रशासनाच्या पारदर्शक व स्वच्छ कामकाजासाठी याकडे गांभीर्याने पाहावे व आवश्यक ती तातडीची कारवाई करावी, ही विनंती। अन्यथा आपल्या कार्यालयासमोर मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला असून या निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना पाठवण्यात आल्या आहेत।